तर नमस्कार मित्रांनो, आज वार शुक्रवार, सगळ्यांची दिवाळी गोड झालेली आहे, आनंदाची झालेली आहे। तर गोड खाऊन कंटाळा आल्यामुळे ग्राहकांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एवढ्या प्रचंड प्रमाणात आपल्या हॉटेलवर केलेली गर्दी। आल्यावर मी सगळ्या कस्टमरना भेटलो, दिवाळी कशी गेली, सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। किचन मध्ये आलो, थोडीशी मदत केली, हे काम चालू होतं किचन मध्ये। जेवढी गर्दी हॉटेलमध्ये होते तेवढीच ग्राहकांची वेटिंग सुद्धा होती, तेवढीच ये जा चालू होती। तुम्हाला तर माहितच आहे, आपल्या हॉटेलचं मटन रान, चिकन रान, रस्सा सगळं जेवण एकदम क्वालिटी असल्यामुळं ग्राहक आवर्जून आपल्या हॉटेलवर लांबून लांबून भेट देत असतात। तर त्यापैकी जे सगळे कस्टमर लांबून लांबून आले होते, सगळ्यांना भेटलो, जेवण कसं वाटलं, जेवण आवडलं का, सगळ्यांची विचारपूस केली। ग्राहकांची ये जा चालूच होती, एवढी बाहेर पार्किंग सगळ्या फुल झाल्या होत्या। तर अशा पद्धतीने सगळ्यांना भेटून विचारपूस करून जेवण आवडलं का सगळी चौकशी करून आपला शुक्रवार अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये गेला। सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा, हॅप्पी दिवाळी। तर नमस्कार मित्रांनो, आज वार शुक्रवार, सगळ्यांची दिवाळी गोड झालेली आहे, आनंदाची झालेली आहे। तर गोड खाऊन कंटाळा आल्यामुळे ग्राहकांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एवढ्या प्रचंड प्रमाणात आपल्या हॉटेलवर केलेली गर्दी। आल्यावर मी सगळ्या कस्टमरना भेटलो, दिवाळी कशी गेली, सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। किचन मध्ये आलो, थोडीशी मदत केली, हे काम चालू होतं किचन मध्ये। जेवढी गर्दी हॉटेलमध्ये होते तेवढीच ग्राहकांची वेटिंग सुद्धा होती, तेवढीच ये जा चालू होती। तुम्हाला तर माहितच आहे, आपल्या हॉटेलचं मटन रान, चिकन रान, रस्सा सगळं जेवण एकदम क्वालिटी असल्यामुळं ग्राहक आवर्जून आपल्या हॉटेलवर लांबून लांबून भेट देत असतात। तर त्यापैकी जे सगळे कस्टमर लांबून लांबून आले होते, सगळ्यांना भेटलो, जेवण कसं वाटलं, जेवण आवडलं का, सगळ्यांची विचारपूस केली। ग्राहकांची ये जा चालूच होती, एवढी बाहेर पार्किंग सगळ्या फुल झाल्या होत्या। तर अशा पद्धतीने सगळ्यांना भेटून विचारपूस करून जेवण आवडलं का सगळी चौकशी करून आपला शुक्रवार अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये गेला। सर्वांना दिवाळीच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा, हॅप्पी दिवाळी।